मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या 15 दिवसांपासून नवी मुंबईमध्ये गावठाणात प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर सिडकोचा हातोडा सुरूच आहे। त्याविरोधात मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी मोर्चाही काढला होता। त्यात सर्वच राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदवला होता। दरम्यान बुधवारी या राजकीय नेत्यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक झाली। मात्र न्यायालयाच्या आदेशाशी बांधील असलेल्या सिडको पुढे या नेत्यांचं काहीच चालू शकलं नाही। प्रत्येक गावांचं सीमांकन आपल्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिकली जाऊन त्या ठिकाणी करायला लागेल आणि जिथपर्यंत आपण हे सीमांकन करत नाही तिथपर्यंत आपल्याला कोण पात्र आणि कोण अपात्र, कोण 200 मीटरमध्ये कोण 200 मीटरच्या बाहेर याची स्पष्टता येणार नाही आणि त्यामुळे ही शासनाच्या झालेल्या निर्णयामध्ये असलेली तूट आहे, त्यामुळे ती डिफेक्ट आहे। हा रिपेअर होईपर्यंत आपण कोणताही घटकावर अन्याय करू नका। 2012 नंतरच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचं सिडकोकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलंय। मात्र मूळ गावठाणाची 200 मीटरची सीमा निर्धारण लवकरच करण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी सिडकोनं मान्य केली आहे। 200 मीटर के बाहर वाले जो 2012 के पहले के हैं वो तोड़ने के लिए अगर हम जाते हैं तो तुम्हारा सीमांकन का इशू आता है, करेक्ट? हाँ, तो वो हम सीमांकन करेंगे। लेकिन 13-14 में जो बने हुए हैं उसमें ना सीमांकन का इशू है ना कोई भी इशू है। एकंदरीतच सिडकोनं गावठाणातल्या अनधिकृत बांधकामांविरोधातली मोहीम तीव्र केली आहे। त्यापुढे प्रकल्पग्रस्तांसोबतच स्वतःला पीडितांचे कैवारी म्हणणारे राजकीय नेते सुद्धा निष्प्रभ ठरले आहेत। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।